लोकसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील 5 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळालं। यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह आहे। यातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सर्वच मतदारसंघासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके यांनी जिल्ह्यातील एकूण 40 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत। अकोला पश्चिमवरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं पोस्टर वॉर सुरू झालं असून स्वबळाच्या चाचपणीची चर्चा राजकीय वर्तुळात मुलाखतीच्या निमित्तानं सुरू झाली आहे। अकोला पश्चिमसाठी काँग्रेसमध्ये 19 जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलाय। त्यापैकी 17 जण मुलाखतीसाठी हजर होते। अकोटसाठी 10, बाळापूरसाठी 2, अकोला पूर्वकरिता 6 आणि मूर्तिजापूरसाठी 5 जणांनी मुलाखती दिल्या। तर विदर्भ आणि मुंबईच्या जागेबद्दलचा तिढा मात्र लवकर सुटणार असल्याचं वसंत पुरके यांनी म्हटलं आहे। हे पोस्टर लावले तरी हरकत नाही, आमची नाराजी नाही, पण महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होईल असं कुठलाही काँग्रेसचा माणूस कृत्य करणार नाही, कारण आम्हाला सामोपचारानं पुढे चालायचं आहे। आमचं टार्गेट लोकशाही मूल्यांचा खून करणाऱ्या विचारसरणीला तिलांजली द्यायची आहे। ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। तो आमचा आपसातला विषय आहे, तो आम्ही सामोपचाराने निकालात काढू। लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षीय माणसाला, प्रत्येक व्यक्तीला त्या मतदारसंघावर क्लेम करण्याचा, दावा करण्याचा अधिकार आहे। परंतु आजच्या घडीला मी आपल्याला नम्रपणे सांगेन की सगळेच पक्ष प्रत्येक मतदारसंघावर आपला दावा करत आहे, पण आमची हायकमान साकल्याने विचार करून, वस्तुनिष्ठ पद्धतीचा अभ्यास करून ते निर्णय घेणार आहे। आणि म्हणून याच्यामध्ये कुठलाही वाद होणार नाही, झगडे होणार नाही। आम्ही अतिशय सनदशीर पद्धतीने महाविकास आघाडीचे इलेक्शन लढू आणि लोकशाहीला आम्ही जिवंत ठेवू।